नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने अग्निशमन सेवा सप्ताह 2026 निमित्त 20 एप्रिल रोजी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली दुपारी 4 वाजता निघणार असून दूध बाजार, मेन रोड, रविवार कारंजा आणि शालीमार या प्रमुख भागातून मार्गक्रमण करणार आहे। दरवर्षीप्रमाणे 14 ते 20 एप्रिल दरम्यान देशभरात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो। बॉम्बे डॉक एक्सप्लोजनमध्ये शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ हा सप्ताह पाळला जातो। याच पार्श्वभूमीवर पंचवटी अग्निशमन केंद्र येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या आठवड्यात नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे। उंच इमारती, हॉस्पिटल, शाळा आणि हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहे। तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून नागरिकांना आगीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। महापौर, आयुक्त आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शहरभर जनजागृती करत आहेत। यासोबतच 20 एप्रिल रोजी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन मोहीमही राबवण्यात येणार आहे। अग्निशमन दल नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी 24 तास सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी 101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्निसुरक्षित समाज या घोषणावाक्याखाली नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे।